घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे खमंग असे थालीपीठ बनवूया। इथे आपण भाकरीला जे पीठ वापरतो ज्वारी आणि तांदळाचं ते घेतलेलं आहे 1 वाटी आणि त्याच्यामध्ये 2-2 चमचे गव्हाचं आणि बेसन पीठ घातलं। हळद, गरम मसाला, जिरे, पांढरे तीळ, ओवा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ऍड करू शकता। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला ना घट्ट ना पातळ असं मळून घ्यायचं। 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। ओल्या सुती कपड्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं। वरच्या साईडने पांढरे तीळ लावून घ्यायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं। सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे तव्यामध्ये शेकून घ्यायचं। वरची साईड कोरडी झाली की याला पाण्याचा हात लावायचा, आलटी पलटी करून थोडं थोडं तेल टाकत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं। खूप छान होतात। दह्यासोबत किंवा शेजवान चटणीसोबत हे तुम्ही नाश्त्याला खा किंवा मुलांना डब्याला द्या। अगदी टेस्टी होतात। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।